क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे प्रकरण आपण शिकत आहोत. त्यामधील सराव संच 2.6 प्रॅक्टिस सेट 2.6 मधील 6वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. हा 6वा प्रश्न जो का आहे तो 6वा प्रश्न आपल्याला महत्त्वाचं सांगावं असं वाटतं ते म्हणजेच ह्या 6व्या प्रश्नाचा आपण विचार केला. पहिल्यांदा प्रश्न वाचतो आणि तो प्रश्न आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न वाचतोय, श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. कुटीर उद्योग म्हणजेच घरगुती छोटासा उद्योग. ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते. जर एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य 600 रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या काढा. मिस्टर कासम run to a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production of cost of each pot is rupees 40, more than 10 times total number of pots he makes in one day. If production of cost of all pots per day rupees 600, find production cost of one pot and number of pots he makes per day. लक्षात ठेवा. आता आपण या दिलेल्या प्रश्नाचं आपण बैजिक राशीमध्ये वर्ग समीकरणात रूपांतर करूया. प्रश्न परत एकदा वाचून त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्या. श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. ते भांडी किती तयार करतात? श्री कासम दररोज X भांडी तयार करतात असं समजूया. ते किती भांडी तयार करतात? तर ते भांडी किती तयार करतात? तर X एवढी भांडी तयार करतात असं समजूया. दररोज जी काय भांडी आहेत ते भांडी किती तयार करतात? X एवढी भांडी तयार करतात. कासम मेक्स X पॉट्स इन पर डे. म्हणजेच ते दिवसाला किती भांडी तयार करतात? X एवढी भांडी तयार करतात. बघा, ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य. आता निर्मिती मूल्य या शब्दाचा अर्थ काय? तर निर्मिती मूल्य या शब्दाचा अर्थ आहे त्या भांड्याला दिवसाला किंवा त्या भांड्याचा खर्च किती आहे निर्माण करण्यासाठी, त्याला प्रोडक्शन कॉस्ट असं म्हटलं जातं. निर्मिती मूल्य, निर्मिती मूल्य, निर्मिती मूल्य, प्रोडक्शन कॉस्ट. निर्मिती मूल्य जे काय आहे ते आपण बघूया. प्रोडक्शन कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट. निर्मिती मूल्य किती आहे? तर त्यांनी विचारलंय बघा, सांगितलेलं आहे. निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची. तयार केलेली भांडी दिवसाला किती आहेत? X आहेत. X एवढी भांडी तयार केली जातात. तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट म्हणजेच 10X. भांडी दिवसाला X एवढी तयार होतात त्याची 10 पट अधिक 40 रुपये, अधिक 40 रुपये. म्हणजेच प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य जे काय आहे, प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य हे कसे असणार आहे? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट ही किती आहे? तर त्यांनी सांगितलेले आहे ते म्हणजेच तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट. म्हणजेच दिवसाला आपल्याला X एवढी भांडी तयार केली जातात तर X एवढी भांडी तयार केली जातात त्याची 10 पट 10X अधिक 40 रुपये. म्हणजेच तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये एवढी आहे. एका दिवसामधील आपल्याला बघा, लक्ष द्या, प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये असते. एका दिवसातील भांड्यांचे, बघा लक्ष द्या, भांड्यांचे निर्मिती मूल्य. आता एका दिवसामध्ये
बघा लक्ष द्या, एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती आहे? 10x + 40 एवढं आहे. एका भांड्याचं निर्मिती मूल्य 10x + 40 असेल, अशी किती भांडी तयार केली जातात? x एवढी भांडी तयार केला जातात. म्हणजे एका दिवसातील सगळ्या भांड्यांचं निर्मिती मूल्य, प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ पॉट्स ऑफ अ डे. बघा, एका भांड्यासाठी जेवढी भांडी दिवसाला तयार होतात त्याची 10 पट अधिक 40 रुपये, ही एका भांड्याची निर्मिती मूल्य, प्रोडक्शन कॉस्ट. अशी किती भांडी दिवसाला तयार होतात? x एवढी भांडी तयार होतात. म्हणजे या सगळ्याचं दिवसाला जेवढी भांडी तयार होतात त्यांचं निर्मिती मूल्य. आता आपल्याला माहितीकरिता सांगतो, ते म्हणजेच इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य जे काय आहे ते आपण बघूया. एका भांड्याचं जे काय प्रोडक्शन कॉस्ट आहे ते एवढं येतं आहे, 10x + 40. अशी किती भांड्यात? x एवढी भांड्यात, सगळ्यांचा गुणाकार x × 10x, 10x², x × 40 अधिक 40x. आता अट काय दिलेली आहे ती बघूया मित्रांनो. दिलेल्या अटीनुसार बाय गिव्हन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार. आता दिलेल्या अटीनुसार काय दिलेली अट आहे बघा मित्रांनो. तर काय दिलेली आहे, तर त्यांनी निर्मिती मूल्य 600 रुपये येतं. म्हणजे बघा, निर्मिती मूल्य, एकूण भांड्यांची निर्मिती मूल्य, एका भांड्याला किती खर्च आहे? 10x + 40. अशी भांडी किती तयार होतात? x एवढी भांडी तयार होतात. तर यांचा याच्याशी गुणाकार 10x² अधिक 40x एवढा सर्व भांडी तयार करण्यासाठी खर्च आला, निर्माण करण्यासाठी. जसं एक उदाहरण घ्या, एका भांड्याला 100 रुपये खर्च आहे. अशी किती भांडी होतात दिवसाला? 10 भांडी तयार झाली समजा. तर एकूण दिवसाचा एकूण भांड्यांचा निर्मिती खर्च किती येतोय? 10 × 100 बरोबर 1000 होईल. त्या पद्धतीनं एका भांड्याला 10x + 40 एवढा खर्च येतो तयार करण्यासाठी. अशी एकूण भांडी x एवढी आहेत. तर एकूण भांड्यांचा तयार करण्याचा खर्च हा काय झाला? x × 10x, 10x², x × 40, 40x एवढा येतो. एकूण खर्च किती आहे बघा इथं? एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य 600 रुपये, म्हणजेच 40x² अधिक 40x. म्हणून इथं आपण लिहूया बघा, 10x² अधिक 40x हा एकूण भांड्यांचा निर्मिती मूल्याचा खर्च. तो किती आहे? 600 रुपये. आता आपण काय करूया, हे 600 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेऊया. म्हणजे समीकरण काय तयार होईल? 10x² अधिक 40x वजा 600 बरोबर 0. नवीन वर्ग समीकरणामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता दिलेल्या वर्ग समीकरणाचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला वर्ग समीकरण लहान करता येतं. ते कसं करता येईल? तर दिलेल्या वर्ग समीकरणाला आपण काय करूया, 10 ने भाग घालूया. म्हणजेच आपल्याला एक लहान वर्ग समीकरण तयार होईल. 10 ने भागू, 10 ने भागू, डिवाइड बाय 10. 10x² 10 ने भागले, 10 गेले 10 गेले, उरले किती? x². इथं लिहूया x². 40x ला आपण 10 ने भागलूया, 10 गेले 10 चौक 40, 4x. 600 ला 10 ने भागलूया, 10 × 10
इथं आली 60 अधिक 6 वजा 60 बरोबर 0. आता आपण दिलेलं जे वर्ग समीकरण आहे म्हणजे नवीन निर्माण झालेलं वर्ग समीकरण आहे त्याचं आपण अवयव पद्धतीनं ते आपण सोडूया. इथं काय होतं बघा, समीकरण लिहितो इथं x चा वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0. वजा 60 चे आपण असे अवयव पाडा, शेवटचं पद जे काय ते घ्यायचं. वर्ग समीकरणामध्ये निर्माण केलेलं पद आहे किंवा वर्ग समीकरण आपण तयार केलेलं आहे. या वर्ग समीकरणाच्या पहिलं पद जे काय ते x वर्ग आहे, वर्गीय पद आहे. त्याचा सहगुणक दिलेला नाही म्हणजे तो 1 आहे. शेवटचं पद घ्यायचं आणि त्या पदांचे अवयव पाडायचे, फॅक्टर्स पाडायचे. पण याचा सहगुणक x वर्गाचा सहगुणक 1 असेल तर शेवटचं पद घ्यायचं, त्याचे अवयव पाडायचे. त्या अवयवांचा गुणाकार वजा 60 एवढा आला पाहिजे आणि त्या अवयवांचा गुणाकार जो काय तो वजा 60 आणि अवयवांची वजाबाकी ही अधिक 4 आली पाहिजे. इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, जे अवयवांची वजाबाकी अधिक 4 आली पाहिजे. इथं आपण काय करूया मित्रांनो, मी इथं कच्चं सोडून दाखवतो तुम्हाला. वजा 60 चे अवयव पाडताना इथं 2 30 यांची वजाबाकी होत नाही 4, 3 20 यांची वजाबाकी होत नाही 4, 4 15 ह्या अवयवात यांची वजाबाकी होत नाही 4, 5 12 25 60 नाही होत, 6 10 होते बघा. 10 तून 6 गेले उरले 4 येतात. म्हणजेच आपल्याला 2 अवयव मिळाले इथं. आता या 2 अवयवांना कोणतं चिन्ह द्यायचं, कारण इथं दोन्हींचा गुणाकार हा वजा 60 आला पाहिजे. म्हणजेच इथं 2 अवयवांपैकी एका अवयवाला अधिक चिन्ह प्लस साईन आणि एका अवयवाला वजा चिन्ह मायनस साईन आलं पाहिजे. कारण अधिक गुणिले वजा, धन गुणिले ऋण, प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. लक्षात ठेवा, 2 वेगवेगळी चिन्ह असलेल्या संख्यांचा गुणाकार हा वजाबाकीच्या चिन्हात येतो. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजेच कशाला तरी धन आणि कशाला तरी ऋण दिलं पाहिजे. मग कशाला धन आणि कशाला ऋण, प्लस आणि मायनस कशाला द्यायचं, मधलं पद बघायचं. ह्या मधल्या पदाचा जो काय चिन्ह आहे ते अधिक आहे, ते मोठ्या संख्येला द्यायचं आणि लहानाला वजा. यांचा गुणाकार येतो बघा, 10 गुणिले 6 बरोबर वजा 60. यांची वजाबाकी 10 तून 6 गेले उरले 4, मोठ्या संख्येत चिन्ह अधिक. म्हणजेच इथं आपल्याला 2 अवयव मिळालेले आहेत. त्या 2 अवयवांचा आपण विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. x वर्ग आणि वजा 60 बरोबर 0 हे आधी लिहितो, ही दोन्ही पद शेवटची. आणि यांच्या पुढं वजा 6च्या पुढं x आणि अधिक 10च्या पुढं पण x असं लिहिलं, एकत्र आलं तर अधिक 4x होतं. अधिक अधिक चिन्ह ही एकत्रित लिहितोय. x वर्ग अधिक 10x वजा 6x. इथं बघा, लक्षात ठेवा, वेगवेगळी चिन्ह आहेत. वेगवेगळी चिन्ह असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 10x मधून 6x गेले, 4x उरतात. म्हणजेच आपल्याला याची फोड आपण केली, अवयव पाडलेले आहेत. 3 पदांचं रूपांतर 4 पदांमध्ये केलेलं आहे. 2 पदांचा एक गट करूया, 2 पदांचा एक गट करूया. या गटातून म्हणजेच x वर्ग अधिक 10x मधून आपण कॉमन काढूया x. x कॉमन काढल्यानंतर त्या x न याला आणि याला भागवूया, x वर्गाला
एक्स भागवले एक्स आले, 10x न एक्सला भागवले अधिक 10, म्हणजेच एक्स कॉमन काढल्यानंतर या एक्स न याला आणि याला भागवलेलं एक्स अधिक 10. इथं ऋणचिन्ह मी कॉमन करतो कारण असा कंस इथं आला पाहिजे आणि या कंसामध्ये दोन्ही पदांमध्ये अधिक चिन्ह आहे, म्हणजेच इथं ऋण कॉमन काढलं, ऋण जर भाग हलवला तर कंसामध्ये धनचिन्ह येईल. इथं 6 आणि याला 6 भागवते बघा, ऋण 6 भागवले, म्हणजे कसा होणार बघा भागाकार. वजा 6x ला वजा 6 भाग हलवला, ऋण भागिले ऋण, मायनस अपॉन मायनस इज इक्वल टू प्लस 6x वजा 60 भागिले वजा 6, ऋण भागिले ऋण अधिक 6 सायद आहे 60, सायद आहे 60, 6 60 ला भाग हलवले 10 अधिक 10 बरोबर 0. दोन कंस सारखे आलेले, दोन कंस सारखे येत असतील तर त्यांचं रूपांतर एका कंसात आपण करू. x अधिक 10 याचा एकच कंस केला आणि कंसाबाहेर म्हणजे दुसरा कंस करूया आपण. कंसाबाहेरची जी पद आहेत त्यांचं रूपांतर एका कंसात करूया. x वजा 6 बरोबर 0. दोन कंसांचा गुणाकार जर 0 येत असेल तर एका कंसाची किंमत 0 असेल, याची किंमत 0 आहे असं गृहीत धरलं तर 0 गुणिले हा कंस बरोबर 0, किंवा याची किंमत 0 असेल तर 0 गुणिले हा कंस बरोबर तरी 0. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. आपण x ची किंमत काढूया. x बरोबर अधिक 10 विरुद्ध दिशेला गेलो वजा 10, x बरोबर वजा 6 विरुद्ध दिशेला गेल्यावर अधिक 6. माहिती करिता सांगतो, इथं x बरोबर वजा 10 ही किंमत ग्राह्य नाही, अग्राह्य, नॉट कन्सिडरेबल. म्हणजेच x ची किंमत 6. दिवसाला भांडी मित्रांनो किती तयार होतात? x एवढी भांडी तयार केली जाते कासमकडून, श्री कासम यांच्याकडून x एवढी भांडी म्हणजे 6 भांडी तयार केली जातात. प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ते म्हणजेच प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य. आपण बघूया प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य बघूया आपण. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य किती आहे? 10x अधिक 40. x ची किंमत किती आहे? 6 आहे. 10 गुणिले 6 बरोबर 60 वजा 40. बघा लक्षात घ्या, प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य अधिक आहे. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य 10x अधिक 40 आहे. 10x अधिक 40. x ची किंमत 6 आहे अधिक 40. त्याचा अर्थ असा की 10 गुणिले 6 बरोबर 60 अधिक 40 यांची बेरीज 60 अधिक 40 बरोबर 100. म्हणजे प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य किती होणार आहे? 100 होणार आहे. प्रत्येक भांड्याचे
निर्मिती मूल्य, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट बरोबर 100 रुपये. आणि दिवसाला भांडी किती तयार केली जातात बघा. एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या, एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या number of pots he makes per day. सहाय